अमेरिकन हल्ल्यामध्ये 3 भारतीय खलाशांचा मृत्यू झाला। भारताने या घटनेवर अमेरिकेसमोर तीव्र विरोधही नोंदवला। मात्र प्रत्युत्तरामध्ये अमेरिकेने यावर ना खेद व्यक्त केला ना आपली चूक मान्य केली। उलट त्यांनी असं म्हटलंय की हॉर्मुझमधील त्यांच्या नाकेबंदीचं उल्लंघन खपवून घेतलं जाणार नाही। जो अमेरिकेला आपण आपला सर्वात मोठा ग्लोबल पार्टनर मानतो तो अचानक भारताच्या खलाशांवर समुद्रात क्षेपणास्त्र का टाकतोय आणि या वादाच्या मागे इराणच्या तेलाचं काय कनेक्शन आहे याचा सविस्तर आणि सखोल आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रियंका, आपण पाहताय न्यूज 18 मराठी। गोष्ट सुरू होते ओमानच्या समुद्र किनाऱ्यावरून। मागच्या अवघ्या 7 दिवसांमध्ये अमेरिकन नौदलाने या आंतरराष्ट्रीय जलमार्गावर अक्षरशः धुमाकूळ घातलाय। एका पाठोपाठ एक तब्बल 3 व्यापारी जहाजांना अमेरिकेने लक्ष्य केलंय। सुरुवात झाली MT मॅरिवेक्स या पलाऊ देशाचा ध्वज असलेल्या जहाजापासून। अमेरिकेने या जहाजाचा पाठलाग केला, त्याची इंजिन आणि स्टीअरिंग प्रणाली पूर्णपणे हॅक केली आणि निष्क्रिय केली। इथे कोणाचा जीव गेला नाही। मात्र यानंतर तारीख उजाडली 10 जून। समुद्रातून शांतपणे चाललेल्या MT सेटल बेलो या दुसऱ्या जहाजाला अमेरिकन नौदलाने लक्ष्य केला। या जहाजावर 24 भारतीय क्रू मेंबर्स काम करत होते। अमेरिकेने केलेल्या एका घातक कारवाईत आपल्या 3 निष्पाप भारतीय खलाशांना प्राण गमवावे लागलेत। 21 जणांना कसाबसा समुद्रातून सुखरूप बाहेर काढण्यामध्ये यश आलं। आपल्या 3 खलाशांचा मृत्यू झाल्यानंतरही अमेरिकेची ही कारवाई थांबली नाही। त्यांनी MT जलवीर या तिसऱ्या व्यापारी जहाजाला लक्ष्य केला, ज्यावर 20 भारतीय कर्मचारी होते। अमेरिकेने थेट या जहाजाच्या इंजिन रूमवर हेलफायर क्षेपणास्त्र डागले। सुदैवाने या तिसऱ्या हल्ल्यामध्ये सर्व भारतीय कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित राहिले। आता इथे सर्वात मोठा प्रश्न पडतोय, व्यावसायिक जहाजांवर जिथे सामान्य नागरिक पोटा पाण्यासाठी नोकरी करतायत तिथे अशी क्षेपणास्त्र डागण्याची अमेरिकेला एवढी घाई का झाली होती? अमेरिकेचा अधिकृत आरोप आहे की ही 3ही जहाजं इराणी तेलाची कथित बेकायदेशीर वाहतूक करत होती। अमेरिकेने इराणवर आर्थिक निर्बंध लादल्यामुळे त्यांच्या मते या मार्गावर जाणारं कोणतंही तेलवाहू जहाज हे गुन्हेगार आहे। आपले 3 खलाशी मारले गेल्यावर भारताचा संताप साहजिक होता। भारताचे परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी तातडीने अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांना फोन केला आणि अत्यंत कडक शब्दात सुनावलं की व्यावसायिक जहाजांवर अशी जीवघेणी लष्करी कारवाई कोणत्याही कायद्यानुसार न्याय ठरू शकत नाही। भारताने थेट नवी दिल्लीमध्ये अमेरिकेचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी जेसन मिक्स यांना 2 वेळा समन्स